बघा, x वजा y बराबर 2. जर x वर्ग वजा y वर्ग बराबर 64 तर x बराबर किती सर? विस्तार सूत्रे इयत्ता 8वी मध्ये असताना आम्ही विस्तार सूत्रे नावाचा घटक अभ्यासला. जसं की a वर्ग वजा b वर्ग हे जे एक सूत्र आहे, या सूत्राचा विस्तार लेकरांनो a अधिक b पहिल्या कंसामध्ये गुणिला स्वरूपात दुसऱ्या कंसामध्ये a वजा b याप्रमाणे हा विस्तार होताना आम्ही अभ्यासला. मात्र इथं फक्त चलपद चेंज आहे. इथं x वर्ग वजा y वर्ग आणि उत्तर सांगते त्याची किंमत 64. असू द्या, या 64 ला थोडा वेळ बाजूला ठेवा. मात्र हे जे सूत्र सांगितलं x वर्ग वजा y वर्ग या सूत्राचा विस्तार याप्रमाणे इथं याचा जसा झाला तसा आम्ही एका कंसामध्ये x अधिक y गुणिला स्वरूपात दुसऱ्या कंसामध्ये x वजा y याप्रमाणे करू शकतो. ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल तर आम्ही x वर्ग वजा y वर्ग याची जी सांगितलेली किंमत आहे 64 इथं मांडली पाहिजे. आणि या सूत्राचा झालेला हा विस्तार कोणता सर? हा इथे घ्या, x अधिक y पहिल्या कंसात गुणिला स्वरूपात दुसऱ्या कंसात x वजा y समोर 64. याला सुलभीकरण म्हणायचं. हे कशासाठी? तर गणिताला सोपं रूप देण्यासाठी. आता पुढे चला, x वजा y म्हणजे 2. इथे x वजा y मिळाला आम्हाला, मग इथं मांडू शकतो आम्ही x अधिक y. आता इथं 2 ही किंमत आहे x वजा y ची. x वजा y आता लिहायची गरज नाही. 2x वजा y ची किंमत मांडा. समोर हे 64. x अधिक y याच्यासोबत हे 2 गुणिला आहे. समोर हे 64. लेकरांनो, कुठलीही संख्या एखाद्या पदासोबत गुणिला असेल परस्पर विरुद्ध बाजूने जाताना भागीला स्वरूपात मांडा, भागीला असेल गुणिला स्वरूपात मांडा, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडा. ह्या काही गणितीय गुणधर्माच्या गोष्टी प्रत्येक प्रश्नासंबंधी असलेल्या आम्ही पाठ केल्या पाहिजे. आता x अधिक y बराबर हा 32 न गेलेला भाग. याचा अर्थ x अधिक y बराबर 32 हे समीकरण 1 जर मानलं आणि हे जे प्रश्नामध्ये मूळ प्रश्नामध्ये दिलेलं x वजा y बराबर 2 हे जर समीकरण 2 मानलं तर आता करायचं काय सर? तर समीकरण गोष्टी लक्षात घ्या, 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करा. समीकरण 1 काय म्हणते? तर x अधिक y बराबर 32 हे म्हणते समीकरण 1. आता x आणि वजा y काय म्हणते? तर याची किंमत 2 आहे. हे समीकरण दुसरं. याची बेरीज करायची म्हणजे काय? इथं अधिक चिन्ह, एक पद अधिक एक पद वजा, एक संख्या अधिक एक संख्या वजा. ती पद किंवा त्या संख्या जर सारख्या असतात, जेव्हा सारख्या असतात तेव्हा त्या दोन्ही पदांचा संख्यांचा लोप होतो. हे काही गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. मग इथे अधिक y वजा y, एक संख्या एक पद अधिक एक पद वजा, अशा वेळेस ते पद जेव्हा सारखे सेम ॲज इक्वल त्यावेळेस त्यांचा लोप. मग आता x आणि x यांची बेरीज काय झाली? हो, 2x झाली. इकडं 32 आणि 2 34 झाले. x ला जर एकटं केलं 34 कड जाताना 2 भागीला x म्हणजे काय? तर हा 17 ने गेलेला भाग. आम्हाला प्रश्नामध्ये x ची व्हॅल्यू विचारली. x ची किंमत किती? 17 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता.